भगवान की जय। जया चाड पराभक्ती, तेने सद्गुरु सेवावा एकांती। गुरु तत्व न जाणती, मूढमती जन कोणी। महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातु समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कैलासराना शिवचन्द्रमौळी, फणीन्द्रमाथा मुकुटीधराळी। कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीण शंभो मज कोणकारी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाचे मुखी सर्व नाम कीर्ती, नमस्कार ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि, सद्गुरु तं नमामि। तीन शिरे सहा हात तया माझे, दंडवत काठी डोळे पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान। जया चाड पराभक्ती, तेने सद्गुरु सेवावा एकांती। गुरु तत्व न जाणती, मूढमती जन कोणी। श्री रंगनाथ स्वामी कृत श्री गुरुगीता आणि त्या गुरुगीतेमधली 11 नंबरची ओवी आपण सेवेसाठी घेतली। करू सद्गुरूंच्या कृपेने सेवा। जया चाड पराभक्ती। तर भक्तीचे अनेक प्रकार, अनेक संतांनी वेगवेगळ्या प्रकारे भक्ती वर्णन करून सांगितले। इथं आलं जया चाड पराभक्ती। पराभक्ती म्हणजे काय? का एक अभंग बा, परे हुन परते घर, तिथे राहू निरंतर। म्हणजे ही पराभक्ती आहे। 4 वाणीनी भजन चालतं महाराज। वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा 4 वाणीनी भजन चालतं। पैकी आपल्याला फक्त वैखरीचं भजन माहिती आहे। वैखरी म्हणजे आपण मोठ्याने जे भजन म्हणतो ते भजन माहिती आहे, पण हे पुढच्या वाणीचे भजन जर माहीत करून घ्यायचे असेल आपल्याला महाराज, तर सद्गुरू सेवावा एकांती म्हटले। सद्गुरूंच्या संतांच्या संगतीमध्ये जावं लागेल आणि एकांतात जावं लागेल, तेव्हा हे पुढचे मध्यमावाणीचं भजन कसं असतं, पश्चंतीवाणीचं भजन कसं असतं, परावाणीचं भजन कसं असतं, नवे नवे परावाणीच्या पलीकडचं भजन संत आपल्याला दाखवून देतात महाराज। म्हणून ती भक्ती जर आपल्याला करायची असेल तर जया चाड पराभक्ती, त्याने सद्गुरू सेवावा एकांती। त्याने सद्गुरूची सेवा करावी महाराज, गुरूंची सेवा करावी। पण असं झालं का, हे जे गुरुतत्व आहे हे फार दुर्मिळ गोष्ट झाली महाराज। हे कोणी जाणत नाही असं स्वामी सांगतात। म्हणून हे जाणण्यासाठी किंवा जरी आपला अधिकार नसेल, पण आपण त्या अधिकाराच्या योग्य बनण्यासाठी हे सगळे साधन आहे। आणि म्हणून या संतांच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे। म्हणून असा हा ओवीचा सरळ अर्थ। आणि आज विशेष पर्वकाळच म्हणावं लागेल, कारण आपल्या हरिभक्तपरायण सुनीताताई दत्तात्रय चव्हाण यांनी गुरुचरित्राचं पारायण केलं महाराज। आणि त्या पारायणाच्या सांगतीनिमित्त म्हणजे ते आजचा हा पर्वकाळच म्हणावा लागेल। कारण परमार्थ करायचं म्हणजे कोणीतरी रस्ता सांगणार पाहिजे। कारण माऊली म्हणतात, मनोमार्गे गेला तर तेथे मुकला। आपल्या मनाने केलेला परमार्थ चालत नाही महाराज, चालत नाही असंही म्हणता येणार नाही, कारण प्रत्येकजण भक्ती करतोच। पण जी ही पराभक्ती सांगितली इथं, ही भक्ती आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल
अद्वैत भक्ती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर मग मात्र संतांच्याच मार्गाने जावं लागेल. भक्ती तर प्रत्येकजण करतो, स्वतःच्या मनाने करतो, पण हे भक्तीचं टोक आहे महाराज. हे 5वा पुरुषार्थ सांगितला नाथबाबांनी. ह्या 5वा पुरुषार्थ जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर मात्र आपल्याला संतांना, सद्गुरूंना शरण जावं लागेल. म्हणून यांनी मागच्या शुक्रवारी बहुतेक सुरुवात केली होती आणि ग्रंथात सांगितलेल्या नियमाप्रमाणे शुक्रवारी सुरुवात केली म्हणजे गुरुवारी सांगता येते. आणि गुरुवार म्हणजे भगवान दत्तात्रयांचा किंवा गुरूंचा वार आहे, म्हणून सांगता त्या दिवशी यावी असा दंडक आहे ग्रंथामध्ये. आणि म्हणूनच त्याच ठरलेल्या नियमाप्रमाणे, कारण नियम पाळलेले चांगलेच असतात. परमार्थामध्ये नियम त्याच्यासाठीच बनवले, कारण हे सगळ्या रस्त्याने पण आपण पाहतो ना, नजरहाटी, दुर्घटना घटी किंवा सावधान, पुढे वाहनाचा रस्ता आहे. तसे हे ग्रंथ म्हणजे आपल्याला सावध करणारे महाराज, हे दिशादर्शकच आहे. म्हणून त्याच्यात सांगितल्याप्रमाणे त्याचं पारायण झालं आणि दिवस आता प्रसाद आहे भगवंताचं. सगळं गुरूंचंच वर्णन आहे या ग्रंथामध्ये. आता नृसिंहस्वामी दत्तात्रयांचे साक्षात अवतार होते, त्यांचं बरंच चरित्र आलं त्याच्यामध्ये. आणि गुरु म्हणजे आता हे प्रत्येक गुरुचं चरित्र आहे बरं का याच्यात. जरी इथं नृसिंह सरस्वतींचा असेल किंवा दत्तात्रयांचा विषय आला असेल, स्वामींचा विषय आला असेल, पण हे ज्याचे त्याचे गुरुचं चरित्र आहे, प्रत्येकाच्या गुरुचं चरित्र आहे. म्हणजे असं नाही म्हणायचं की फक्त नृसिंह सरस्वतींचंच चरित्र आहे. गुरुतत्व हे काय बदलत नाही महाराज, सगळीकडे इथून तिथून एकच तत्व आहे. म्हणून हे आपापल्या गुरूंचं चरित्र आहे आणि त्या चरित्राचा उच्चार व्हावा, त्याचं आचरण व्हावं म्हणून हे संतांनी करून ठेवलं. जया चाड पराभक्ती तेने सद्गुरू सेवावा एकांती. एवढ्या प्रपंचाच्या धावपळीमध्ये कामाचे दिवस आहे, एवढ्या धावपळीत यांना सद्बुद्धी झाली आणि पवित्र असा श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यामध्ये साहजिकच सद्बुद्धी निर्माण होती का काहीतरी एखाद्या ग्रंथाचं वाचन करावा, तीर्थयात्रा करावी, कुठेतरी जावं, भगवान शंकराच्या दर्शनाला जावं, सद्बुद्धी निर्माण होती. आणि त्या सद्बुद्धीमधूनच हा मनामध्ये संकल्प आला आणि भगवान दत्तात्रयांनी आज तो पूर्ण केला महाराज. आणि ते पूर्णत्वाचं आज ही प्रवचन सेवा आहे. संत पूर्ण करतात महाराज मनोरथ. जर चांगला उद्देश असेल, मनाचे संकल्प पाववील सिद्धी, जरी राही बुद्धी याचे पायी. जर सत्य संकल्प असेल तर भगवंत निश्चितच सगळे मनोरथ त्याचे पूर्ण करतो महाराज. निळोबराय म्हणतात, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, घरा आले घरा आले घरा आले कृपा, सांभाळिले 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 अनाथा, केला निळा केला निळा केला निळा पावन, घरा आले घरा आले घरा आले कृपा. म्हणून असे हे या ग्रंथाच्या रूपाने महाराज दत्तात्रयच आपल्या घरी आले. नवे नवे दत्तात्रय आता वेळोवेळी जेव्हा धर्माच्या कार्याला आवरण येतं महाराज, म्हणून संत वेळोवेळी हेच दत्तात्रयांचंच आजही जर सेवा घडली, मनापासून सेवा घडली, तर भगवान दत्तात्रय साक्षात येऊन अनुग्रह देतात महाराज. तर त्याला तेवढं पुण्य, तेवढी सेवा घडल्या पाहिजे. आणि भगवंताची काय कृपा महाराज, संतांची कृपा का आपल्याला साक्षात दत्तात्रयांनीच येऊन अनुग्रह दिला महाराज. ज्याचा भाव असेल दत्तात्रयांनीच येऊन अनुग्रह दिला. आणि हे अज्ञान परमार्थावर आलेली या प्रपंचामुळे जी काजळी आली होती, जे आवरण आलं होतं, ते आवरण काढण्याचं काम महाराज आजही दत्तात्रय करतात. म्हणून फार दिव्य हे त्या ग्रंथ तुम्ही वाचलेला आहे सगळ्यांनी, फार दिव्य चरित्र आहे, वेगवेगळे दिव्य अनुभव आहे महाराज. स्वामींनी कसं अनेक अज्ञानी एक दिवस असे पंडित आले होते त्यांच्याकडं आणि स्वामी बसले होते आणि म्हणलं आमच्याशी वाद करा, म्हणले विचार विनिमय करा वेदाविषयी. आता काय संत कधी वादाच्या भानगडीत पडत नसते, चर्चा कधी करत नाही संत, पण त्यांनी लयच आग्रह केला. विभूतीचा महिमा, अनेक रुद्राक्षाचा महिमा, याच्यात बरेच महिमा वर्णन करून सांगितले. संतांचा काय महिमा असतो, मग ते विभूतीचा महिमा सांगताना एक दिवस ते बसले आणि काय विभूतीचा महिमा असतो, ते विभूतीचा महिमा रस्त्याने असं एक धोबी का कोणीतरी होता, परीट तो चालला होता, त्याला बोलवलं
आणि त्याला ती विभूती लावली महाराज त्याच्या अंगाला, सगळ्या अंगाला विभूती लावली. ती विभूती लावल्यानंतर एक अध्याय स्पेशल त्याचाच आहे. सगळे ते वेदाचे किती रुचा आहे काय म्हणतो असं विभूती लावल्यानंतर फाड 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 सगळं ते वेदच बोलायला लागला तो. अशी दत्तात्रेयांची कृपा असते महाराज स्वामींची, अशी कृपा होती. मग ते सगळे ऐकून चकित झाले ना, हा मनुष्य याला काही नाही, हा परीट होता, याला परमार्थ माहीत नाही, अध्यात्म माहीत नाही, संतांची गाठ भेट नाही, कधी मंदिरात नाही, पण स्वामींनी फक्त त्याला विभूती लावली. त्या विभूतीचा असा परिणाम झाला का तो वेदाचेच मंत्र बोलायला लागला. आणि नंतर त्या भावातच गेला महाराज, तो भावावस्थेमध्ये गेला. त्याच्या 7 जन्मापूर्वी तो एक शास्त्री होता, पंडित होता मोठा. स्वामींनी त्याला विभूती लावल्यानंतर कृपा केली आणि 7 जन्म त्याला पाठीमागं नेऊन घातला महाराज. तो फाड 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 सगळं वेदच बोलायला लागला, सगळं विसरून गेला. त्याची बायको मुलं होते सोबत, सगळं विसरून गेलं. मग ते सगळ्यांचं समाधान झालं. तिथं जे आलेले होते सगळे भक्त मंडळी जे होते सगळ्यांचं समाधान झालं. पण मग आता यांचे हे कामाला जायचं ना, ते चालले होते त्यांच्या दररोजच्या कामासाठी. मग त्यांची बायको मुलं म्हणले आता हे जर या 7 जन्म मागं गेले म्हटले, आणि मग आता कसं काय करायचं, आमचा प्रपंच कसं काय चालणार. मग परत संत आता काय लीला असते तेवढ्यापुरती, मग परत ते पाणी टाकायला लावलं त्याच्या अंगावर. ती विभूती जेव्हा निघून गेली तेव्हा तो परत पहिल्या स्थितीला आला महाराजांना, परत त्याच्या कामाला निघून गेला. म्हणजे असं हे ग्रंथ, त्याच्यात गुरूंचं चरित्र आहे महाराज, संतांचं चरित्र आहे. संतांचं चरित्र दिव्य असतं ना, काय करणार नाही संत एकदा कृपा झाली तर. मग संतांनी कृपा केली ना महाराज, हे पराभक्तीचा आपल्याला अनुभव येतो. काय पराभक्ती म्हणजे काय, पहिलं मेरूच्या शिखरी अभंग आहे. एक योगी निराकारी मुद्रा लावणी खिचरी, ब्रह्मपदी बैसला तेने सांडी येली माया, त्याची येली कंथा काया, मन गेले ते विलया ब्रह्मानंदा माजारी. मग पुढे उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे, बऱ्याच अवस्थेचं वर्णन केलं महाराज त्याच्यामध्ये. पण आपल्याला ती अशी अवस्था कळणार नाही महाराज, आपण जोपर्यंत भक्ती अंतःकरणापासून करीत नाही, कोणीतरी आपल्याला वाट दाखवणारं भेटत नाही, आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण जोपर्यंत मार्गक्रमण करत नाही ना, तेनीची पण ते चालू जातात महाराज. दुसऱ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला तर ह्या भक्तीचा कधीच अनुभव येणार नाही. ही वरवर भक्ती सगळ्यांची चालू आहे, सगळ्या जगाची वरवर भक्ती चालू आहे. पण खरं भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का, वाचिक पंडित ज्ञानी असी, या लोकांना नाही आहे महाराज हे भक्तीचं सुख जे संत देतात. पण आपला नेमकं ते होण्याचा प्रयत्न आहे. वाचिक पंडित ज्ञानी आत्मनिष्ठ जरी झाली जीवनमुक्त, आपल्याला मुक्ती पाहिजे, आपल्याला पंडित व्हावं वाटतं, वाचक व्हावं वाटतं, कीर्तनकार प्रवचनकार व्हावं वाटतं, पण आपल्याला भक्त नाही व्हावं वाटत महाराज, दास नाही व्हावं वाटत, सद्गुरूंचा शिष्य नाही व्हावं वाटत. हाच इथंच थोडीशी मेख आहे महाराज. हे जर समजून घेतलं ना, भक्ती करता 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 नामस्मरण करता 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 साधकाचा तो अधिकार तयार होतो महाराज, नकळत अधिकार तयार होतो तो. जसं एखादा आता हे लहान मुले, बाप होणारच आहे कधी ना कधी, पण त्याला ती वेळ येऊन द्यावा लागेल, म्हणजे होईल ना ती. समजा काही काळ गेला, 18 वर्ष 20 वर्ष 22 वर्ष वय गेलं तर त्याचं लग्न होईल, त्याला मुलं होतील, तो बाप होणार आहे, पण त्याला 22 वर्ष वाट पाहावं लागेल. हे काय वय नाही त्याचं. किंवा एखादी मुलगी समजा ती आई होणार आहे, पण तिला तोपर्यंत थांबावं लागेल. तसं आहे महाराज, इथं पण प्रत्येक इच्छा सद्गुरू पूर्ण करतात, प्रत्येक इच्छा, पण त्याला पडून राहीन ते ठाई. ते प्रमाण आपल्या फक्त पाठी महाराज म्हणतो, पण आपल्या डोक्यात नाही. पडून राहीन ते ठाई, न मागे न करी काही. पुढं काय, उगाच संतांची अपाई, म्हणजे काही करायचं नसतं महाराज, संतांजवळ जाऊन काही करायचं नसतं, पण त्यांनी सांगितलेलं साधन करायचं असतं, नामस्मरण करायचं असतं. आणि ते करता करता जसं दिवस जातील, जसे महिने जातील, वर्ष जातील, जशी त्या मुलाची एक दिवस योग्यता होईल, ती आई होईल, तो बाप होईल, तसं सद्गुरूंच्या चरणाजवळ पडून राहिलं ना महाराज, एक दिवस तो अधिकार प्राप्त होईल. नामस्मरण करत राहायचं, नाम करता 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 एक दिवस मग पिकलिया शेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले ठाईच, अवघी आनंदाची सृष्टी झाली. मग आठव नाठव गेला भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. अशी जेव्हा स्थिती होईल तेव्हा तिथून पुढचा विषय असतो. म्हणून
ही भक्ती सद्गुरू आपल्या पदरात टाकतात महाराज. पण त्याच्यासाठी मग सद्गुरूंनी आता हे साधनं सांगितलेलं आपल्याला. ज्याला वेळ भेटेल त्याने पारायण करा, ज्याला वेळ भेटेल त्याने गाथा वाचा, ज्याला वेळ भेटेल त्याने भागवत वाचा, रामायण वाचा, गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. हे साधनं सांगितलेलं आपलं. प्रपंच नित्यकर्म करता करता जेवढा वेळ उरण प्रपंचामधून तेवढ्या वेळामध्ये काहीतरी प्रत्येकाला साधन सांगितलेले ते साधन करायचं. म्हणून हा एवढ्या धावपळीत वेळ काढून हे पारायण झालं महाराज. आणि नुसतं पारायण आता हे कसं, ही ज्ञानोत्तर भक्ती बरं का आपली. हे ज्ञान झाल्यानंतरची भक्ती. आता आपल्याला विषय सगळा कळालेला आहे. सद्गुरू कृपेने आपल्याला अनुग्रह प्राप्त झाला. दत्तात्रयांचा जो प्रसाद आहे तो आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आपल्याला ज्ञान झालं भक्ती कशी करायला पाहिजे याचं यथार्थ ज्ञान झाल्यानंतर महाराज आता हे ज्ञानोत्तर भक्तीमध्ये परत पारायण करायचे. नाही तर पारायण नुसतं पारायण करून विषय कळत नाही. पण एक ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. ती ज्ञानदृष्टी जर नसेल ना काही ग्रंथ कळत नाही महाराज. आता ही पराभक्ती काय आपल्याला पण कळाली असते महाराज, नसती कळाली. पण हे सद्गुरूंचा अनुग्रह झाला, दत्तात्रयांचा प्रसाद भेटला म्हणून ते आपल्याला कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमीर दुःख गेले तिथले भ्रांतीचे पडळ, श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला सोजवळ, बाप रखुमादेव विठ्ठल दिनाचा दया. जे समर्थ सद्गुरू महाराज दत्तात्रयांचा प्रसाद घेऊन आपल्या जीवनात आले म्हणून हा विषय कळायला लागला महाराज. आणि विषय समजून घ्यायचा आहे. विषय समजून घेऊन मग तुम्ही पारायण करा, भजन करा, कीर्तन करा, प्रवचन करा, मग काही अडचण नाही. पण विषय जोपर्यंत कळत नाही ना महाराज तोपर्यंत आपण आंधळेचे. तोपर्यंत मग मुका झालो, वाचा गेली, बहिरा झालो, हे पांगळा झालो, आंधळा झालो, हे असा परिणाम होतो महाराज. म्हणून विषय समजून घेतल्यानंतर अडचण नसते. म्हणून ही पराभक्ती काय आहे महाराज, नामस्मरण करता 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 जेव्हा साधक एकांतामध्ये जातो ना, एकांतामध्ये जाणं फार महत्त्वाचं आहे बरं का भक्तीमध्ये. हे एकांतामध्ये जात नाही ना आपण, एकांत म्हणजे काय हे सगळं सोडून नाही जायचं नाही. एकांत म्हणजे ही अंतःकरणाची भूमिका आहे महाराज, अंतःकरणाची स्थिती आहे एकांत. आता ते दीपक भाऊंचा भाऊ आहे लहान सचिन, काय महाराज हे मंडळी चिंतन करतात. आपल्याला चिंतन नाही करायचं, फक्त आपल्याला सगळं करायचं आहे बाकीचं. आपल्याला फक्त चिंतन नाही करायचं. आणि ही गोष्ट फक्त चिंतन केल्याशिवाय साध्य नाही होत. आपल्याला बाकीचं सगळं करावं वाटतं, चिंतन करावं नाही वाटतं. ते म्हटले ज्या अर्थी चिंतनाला बसल्यानंतर तुम्हाला आवाज ऐकू येतात, तुम्हाला कशाचा तरी वास येतो, कान कुठेतरी काहीतरी आवाज कानावर पडतो, हे बाहेरचं जोपर्यंत आपल्याला जाणीव होती ना तोपर्यंत तुमचं चिंतनच घडत नाही. म्हणलं मला काहीच ऐकू येत नाही, म्हणले चिंतनाला बसलं की बाहेरचं काही ऐकूच येत नाही. ही स्थिती व्हायला पाहिजे महाराज. ब्रह्मानंदी लागली टाळी, ही स्थिती व्हायला पाहिजे. नामस्मरण करता 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 सगळा विसर पडला पाहिजे. गवळणींची काय स्थिती होती, कोणी एकी बोलली नारी विकेता गोरस घ्या म्हणे, विकायला घेऊन गेली दही दूध आणि मग ती गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या. हे भान नाही राहिलं महाराज शरीराचं. अशी स्थिती जोपर्यंत होत नाही ना परमार्थाला योग्य होत नाही बरं का. मग जया चाड पराभक्ती त्याने सद्गुरू सेवा व एकांती, याला एकांतच जावं लागतं मला. शांत सगळे इंद्रिय जो शांत होत नाही, सगळ्या मनाच्या ज्या वृत्ती आहे त्या वृत्ती ते विषय जोपर्यंत शांत होत नाही ना तोपर्यंत एकांतामध्ये जात नाही. आणि मन जोपर्यंत एकांत, मन गेले ते विलय म्हणले ना, ब्रह्मानंदा माधुरी, ब्रह्मानंद ते भगवान परमात्मा ते तत्व, आणि आपण एक होऊन जातो महाराज. सगळ्याचा विसर पडतो, शरीराचाच विसर पडतो. तेव्हा शरीराच्या संबंधाने काय आठवणार आहे महाराज, आठवण गेला तेव्हा ही स्थिती प्राप्त होती महाराज. म्हणून स्वामी सांगतात का जया चाड पराभक्ती. पराभक्ती म्हणजे काय, हे वरचे भजन महाराज आपल्याला माहिती आहे. आपण हे वैखरीने चालू आहे, मोठ्याने भजन करतो, याला वैखरीचा अर्थात भजन व्हायला जात नाही महाराज. कोणतंही भजन करा, वाणी पवित्र होती त्या भजनाने. ते बीडकर महाराज परिक्रमाला गेले होते ना, नर्मदा परिक्रमाला. मग जेव्हा मन लागलं नाही का तेव्हा मोठ्याने भजन करायचे महाराज, एकदम मोठ्याने. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मोठ्याने जेव्हा मन अनावर होईल ना, जेव्हा मन आवरणार नाही ना तेव्हाच हे शस्त्र आहे महाराज. अगोदर तेच करायचे, ज्ञान व्हायच्या अगोदर भजनच करायचे, आणि ज्ञान झाल्यानंतर समजून उमजून भजन करायचे. जेव्हा मन
चिंतनामध्ये लागणार नाही ना, मन एकाग्र होणार नाही, तेव्हा महाराज मोठ्याने भजन करायचे. मोठ्याने मोठ्या आवाजात तिकडं वाळवंटामध्ये नर्मदा मैयाच्या कुशीमध्ये मोठ्याने भजन करायचे. मग तेव्हा ते मन शांत व्हायचं. पण हे झालं वैखरीचं भजन. मग ते भजन करता 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 ते भजन हळूहळू मध्यमापर्यंत जातं महाराज. मध्यमा म्हणजे आपण चिंतनाची जी आपल्याला रीत सांगितली आपल्या सद्गुरूंनी, का हळूहळू मनातल्या मनात चिंतन करायचं, ओठ हलवायचे नाही, कंठ हलवायचं नाही, जीभ हलवायची नाही, शांत बसून जे भजन करतो ना आपण महाराज, ते मध्यमाचं भजन. हळूहळू हळूहळू हळू तेच भजन करता 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 ते पश्यंती वाणीपर्यंत जातं आणि शेवट ते भजन परावाणीपर्यंत जातं. परावाणीचं जेव्हा भजन चालू होतं ना महाराज, भजन करता 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 हळूहळू जसं ते खोलवर जाईन, जसं मुरण आपण त्या नामाशी एकरूप होऊ, नाम आणि आपण एकच आहे, वेगळा हा भावच नाही राहणार, द्वैतच राहणार नाही, तेव्हा ते परावाणीपर्यंत जाऊन भजन पोचतं महाराज आपलं नामस्मरण. आणि मग तेव्हाची स्थिती माऊली सांगतात, ज्ञानदेव मौन जपमाळांतरी धरून श्रीहरी जपे सदा. मी काही करत नाही म्हटले, आता माझं भजन माझी सद्गुरू करून घेतात म्हटले. मग तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे महाराजांना, हा रस्ता आहे, सद्गुरू आपल्याला तिथपर्यंत पोहोचवतात. पण याला शांत व्हावं वाटत, शांत व्हावं लागतं. नामस्मरण करता 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 इतकं शांत व्हायचं ना, का ते आतमध्ये काय चाललंय मग ते आपल्याला ऐकू आल्या पाहिजे महाराज. आपली नाही स्थिती अजून ती, पण एक ना एक दिवस होईल महाराजांना आपल्याला त्या स्थितीपर्यंत जायचं आहे. म्हणून ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून मध्ये थांबलं नाही पाहिजे फक्त. आता इथून ज्याला मुंबईला जायचं किंवा पंढरपूरला जायचं, पण मध्येच तो जर कुठं थांबला तर त्याचं जाणं होणार नाही महाराज. म्हणून ही स्थिती जोपर्यंत प्राप्त होत नाही ना, जया चाड पराभक्ती. पराभक्ती म्हणजे असं जे सद्गुरूंनी आपल्याला नाम सांगितलं ना महाराज, ज्याला प्रबोध झाला, ते प्रबोधाचं नाम नंतर अखंड आतमध्ये चालूच आहे. पण ते जो आपल्याला जोपर्यंत त्याची जाणीव होत नाही ना, तोपर्यंत भजन करायचं, तोपर्यंत त्याचं चिंतन करायचं, तोपर्यंत त्याचं नामस्मरण करायचं, तोपर्यंत बैठक करायची. आणि जोपर्यंत हे एकदा जोडलं गेलं ना महाराज, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, त्या नामाशी आपण जेव्हा एकरूप होऊ ना, मग तेव्हा खरा पराभक्ती आपली जागृत झाली म्हणायची. म्हणजे आतमधलं भजन आपल्यालाच ऐकू आल्या पाहिजे. डोळे झाकले का सगळं बाहेरचं संपर्क तुटला पाहिजे, फक्त आतमधलं गोविंद गोविंद म्हणावा लागले या छंद. मग गोविंद ते काया, भेद नाही, मग कुठलाच तिथं भेद राहत नाही महाराज. म्हणून असं हे भजनापर्यंत जोपर्यंत आपण जात नाही ना, तोपर्यंत भक्ती अट्टहासाने करावं लागेल महाराज आपल्याला. फार अट्टहास यासाठी केला होता अट्टहास, किंवा माऊली म्हणतात जड झडून व्हायला नाही, ये भक्तीच्या वाटे लागजे या पावसी अव्यंगनीच धाम माझे. त्या धामापर्यंत जर आपल्याला जायचं असेल ना, तर मग हे सगळे मार्ग आहे महाराज, हे ग्रंथ, हे संतांचं त्याच्यासाठीच नियोजन आहे. का मन असं कुठं लागत नाही ना, मग वाचनामध्ये मनाला गुंतवायचं, कारण याच्यामध्ये ते मार्ग सांगितले. आता या सगळ्या ओव्या जर पाहिलं ना महाराज, इतका तुझा अनुग्रह जया घडे, तया नाही काही साकडे, दर्शन मोक्षद्वार उघडे, तुझे निपडी पाडे तुझी तू. काय होतो महाराज सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर? तया नाही काही साकडे, म्हणजे त्याच्या जीवनात कुठलंच संकट राहत नाही महाराज. सद्गुरूंचा अनुग्रह ज्याला प्राप्त होतो ना, दर्शन मोक्षद्वार उघडे. हा मोक्षाचं द्वार आपल्याला संतान भगवान दत्तात्रयांनी साक्षात हे मोक्षाचं द्वारच उघडं करून दिलेलं आहे महाराज. मग हे अनुग्रहाचा विषय म्हणजे याच्यात तेच आहे का भगवान शंकरांनी पार्वती मातेला जो उपदेश केला एकांतामध्ये, तसं एकांतामध्ये जावं लागतं बरं का महाराज. अनुग्रह घेण्यासाठी एकांतात जावं लागतं, आणि त्याच्या चिंतनासाठी सुद्धा एकांतामध्ये जावं लागतं. मग त्याचे परिणाम सांगितले महाराज पुढं, भरपूर त्याचे परिणाम सांगितले. हो निसंशय सेवावे सद्गुरू पाय, भव सिंधू तरुणोपाय, तत्काळ होय जड जीवा. आपण चिंतन करतो बरं का, आणि संत पण चिंतन करतात, पण फरक काय आहे त्याच्यामध्ये? नामस्मरण आपण करतो ना, करत नाही का? करतो. पण एक मुख्य असा फरक आहे संतांमध्ये ना आपल्यामध्ये, तर संतांच्या मनात शंका नाही, संशय नाही, आणि आपल्याला शंका आहे का होईन का नाही, होईन का नाही, असं सद्गुरूंनी सांगितलं बाबा, पण होईल का नाही, होईल का नाही, हा संशय. आणि तो संशय जोपर्यंत जात नाही ना मनातून, तोपर्यंत त्या स्थितीला आपण पोचत नाही. म्हणून होनी संशय सेवावे सद्गुरू पाय, का कहे
भवसिंधू तरुण जाण्यासाठी हा उपाय आहे महाराज. हे आपल्याला जन्ममरणाचं दुःख पाठीमागं लागलं ना, याच्यामधून पलीकडं जाण्यासाठी तात्काळ होय जडजीव हा उपाय आहे. भवसिंधूमधून तरुण जाण्याचा उपाय तात्काळ भवसिंधू पार होतो महाराज. म्हणून ही अशी गूढ अविद्या आहे. गूढ हा मंत्र आहे. गूढ अविद्या जगन माया अज्ञान संवारित जीवाया मोहांधकारा गुरु सूर्या सन्मुख यावया मुक्त. ह्या जो मोहाचा अंधकार आहे, मायेचा पगडा आपल्यावर बसलेला आहे, तो अंधकार जर दूर जायचा असेल ना, तर हे सद्गुरू पाय सेवावे एकांती म्हणले. जीव ब्रह्मत्व त्याची कृपे होती निरसुनी सर्व पापा. सद्गुरू स्वयंप्रकाश दीपा शरण निर्विकल्पारी घावे. सर्व तीर्थाचे माहेर सद्गुरू चरण तीर्थ निरंतर. सद्भावे सद शिष्य नर सेविता परपार पावले. कशी भक्ती घडायला पाहिजे दत्तात्रयांची, सद्गुरूंची, आपल्या गुरूंची भक्ती कशी घडायला पाहिजे. आपल्याला असं वाटलं पाहिजे महाराज सर्व तीर्थाचे माहेर, सगळे तीर्थ आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळचे, असा आपला भाव झाला पाहिजे. आपली धाव थांबल्या पाहिजे महाराज. ती धाव थांबली का मग सद्गुरू आपल्यावर कृपा करतात. पोषण पापकांचे ज्ञान तेज करीसाचे वंदिता चरण तीर्थ सद्गुरूचे भवापीचे भय काय. जन्म मरणाची भीती नष्ट करतात महाराज सद्गुरू. जन्म मरण नष्ट करतात आपल्याला. म्हणून ह्या भवसागराचं ते म्हणले ना, त्या आईलीच थडी सरले मायाजाळ. काय होई ते इथे एकच लीला तरले, इथे एकच लीला तरले जे सर्व भावे मजला भजले त्या आईलीच थडी सरले मायाजाळ. म्हणजे आपण म्हणता हे भवसागराचं सगळ्या संतांनी वर्णन केलं, सगळ्या ग्रंथामध्ये भवसागर असा आहे, भवसागर तसा आहे. ही भवनदी फार दुस्तर आहे, याच्यात वर्णन येतं महाराज. भवनदीचे पाणी रे गड्या मोठी ओढी ते भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथून पाडीते. चांगल्या चांगल्या पोहणाऱ्यांना उलथून पाडीते म्हणले असं पाणी आहे. लाटान बिटा आणि ते सगळे त्याला पर्याय पण सांगितले महाराज त्यांनी. जरी भवनदी दुस्तर आहे त्याला सांगितलं मग नदीमध्ये पूर येतो म्हटले जोरात, पण तिथं कोण वाचत. हा लवळे वाचत महाराज. एखाद्या लई मोठं झाड असलं ना, किती मोठं असू द्या ते उलटूनच पडत महाराज. म्हणून आपण परमार्थमध्ये लहान संत वेळोवेळी सांगा त्या महाराज आपल्याला, लहान व्हा मी लहान व्हा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रावा. तुका म्हणे जाण मोठं जर व्हायला गेलं मग ऐरावत रत्न थोर तेच अंकुशाचं घाबरते. मग नंतर सगळे मग मोठेपणा पचावता आल्या पाहिजे महाराज. मोठेपणा सुद्धा पचावता आलं पाहिजे. कालच भाऊ सांगत होते ही लोकेशन आहे महाराज. आणि हे कशासाठी सद्गुरूंचा फार प्रयत्न आहे महाराज. आपण घाबरतो याला, हे घाबरायसाठी नाही महाराज, लोकांना ज्ञान सांगायसाठी नाही, किंवा आपल्याला येतं आम्ही लई शहाणे हे जगाला दाखवायसाठी हे व्यासपीठ नाही महाराज. त्याचा अर्थ तसा नाही. आपण घाबरतो त्याला महाराज. ही लोकेशन सगळ्यात मोठा परमार्थाला जर काही आडफाटा असेल ना महाराज, लोकेशन आहे. लोकेशन मोठेपणा मान सन्मान हे पचवता आले पाहिजे महाराज. आणि पचवायसाठी हे उपक्रम आहे बरं का, कारण आपल्याला त्या मार्गाने जायचं आहे. आणि ते संत ज्या पदाला गेले ना महाराज, त्या पदापर्यंत आपल्याला जायचं आहे. म्हणून हा मार्ग आहे महाराज. त्याच्यासाठी नियोजन आहे का तुम्हाला मान पचावता आले पाहिजे, अपमान पचावता आले पाहिजे, सन्मान एखाद्याने पूजा केली ती पचावता आले पाहिजे, आणि एखाद्याने शिवी दिली ती सुद्धा पचावता आले पाहिजे. म्हणून महाराज हे नियोजन आहे. त्यांना हौस नाही ना, आपल्याला काय हौस नाही महाराज, हा प्रश्न तो नसतो. पण त्या भूमिकेमधून आपण जावं महाराज, त्या भूमिकेमधून जावं आणि याच्यातून पलीकडे जाता यावं. हे एक एक घाव भाऊने सांगितले. हा लौकिक ही लोकेशन सगळ्यात जर घातक असेल परमार्थाला तर लोकेशन आहे. आणि त्याच्यात जाऊन आपल्याला ती पचवता आल्या पाहिजे महाराज. म्हणून हे नियोजन आहे. भाऊ म्हटले होते का, कीर्तन करणं प्रवचन करणं ही आचार शुद्ध होण्याची सगळ्यात शेवटचा टप्पा आहे म्हणले. आचरण शुद्धीचा, आचरण शुद्धीचा हा मार्ग आहे महाराज. म्हणजे काही उपाधी नाही किंवा तुम्हाला लई कळत आणि लोकांना ज्ञान पाजळायचं, हा विषय नसतो महाराज. आपल्याजवळ तरी काय लोकांना सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण आहे. पण हे पचवण्यासाठी हे सद्गुरूंचं नियोजन असतं महाराज. या गोष्टी लक्षात यायला पाहिजे. अन्यथा आपण वाहून जाऊ महाराज. नाही संतांचं जर ऐकलं ना, त्या मार्गाने नाही जर गेलो ना, तर वाहून जाऊ. आपल्याला हे सहन नाही होणार. पाहतो मी मोठे मोठे
मोठे मोठे साधू संत बहुसायास केले. मोठे मोठे म्हणतात वाहून जातं महाराज. हे जेव्हा ही लाट येते ना महाराज, ही लौकिकाची लाट जेव्हा येते ना, तेव्हा भले भले वाहून जातात. म्हणून त्याच्यामध्ये पोहण्याचा आपल्याला अभ्यास झाला पाहिजे. म्हणून हे याच्यामध्ये लोटलं आपल्याला सद्गुरूंनी. आणि आपण जर घाबरलो आणि वरच बसून राहिलो, कधी म्हणले पोहताच येत नाही, मग काय करायचं? काठावर बसून कधी पोहणं शिकणार आहे महाराज? आणि सद्गुरूंचा हा प्रयत्न आहे महाराज, संतांचा प्रयत्न आहे. आणि आपण जर अंग काढून घेतला ना, ते कदापि शक्य नाही होणार. त्याला पोहायचं असेल तर त्याच्या नाकाडोळ्यात पाणी जावंच लागणार. काल त्या आनंदाश्रम स्वामींच्या त्या पुस्तकामध्ये एक वाक्य होता महाराज, का आपत्तीच्या सूर्याने जोपर्यंत रान आपलं भाजत नाही. बाबा जसं शेती करतो आपण महाराज, शेतकरी रान भाजितो आपण उन्हाळ्यात, लवकर नांगरटी करायचं काय उद्देश आहे? का रान भाजावं. ते रान भाजल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची बुरशी राहत नाही, किडे राहत नाही, कोणत्याच प्रकारचं बी त्याच्यामध्ये शिल्लक राहत नाही. पीक चांगलं येतं महाराज रान भाजल्यानंतर. ते कोकणामध्ये पहा, आता तुम्ही पाहिलं का नाही? हा, पण आता आम्ही होतो तिकडं. जर ते भाताचं त्यांना बी सुरुवातीला रोप टाकायचं असेल ना महाराज, असे ते जंगलातून पाला पाचोळा गवत गोळा करून आणतात पाट्यांमध्ये मोठ्या मोठ्या, आणि असं सारखं जेवढ्या जागेमध्ये 10-5 गुंठ्यामध्ये ते रोप टाकायचं ना, तेवढ्या जागेत असं थर त्याचा पसरित्या आणि त्याला काडी लावून देत्या. का बरं? का ते रान भाजल्यानंतर त्याच्यामध्ये पीक चांगलं येतं महाराज. मग आता हे आपलं अंतःकरण हे जमिनीची नाही, याची मशागत करायची. कशी मशागत करायची? कसं भाजायचं याला? मग त्याला भाजायला स्वामींनी पर्याय सांगितला महाराज. त्याला आपत्तीरूपी अग्नी ना, आपत्ती हे भाजायचं साधन आहे. जोपर्यंत साधकावर आपत्ती येत नाही ना, फार सगळ्या संतांचं जीवन, दत्तात्रयांचं पण, सगळ्याच संतांचं जीवन, फार संतांच्या जीवनामध्ये आपत्ती आल्या महाराज, संकट आले, पण ते साधन आहे महाराज. आपत्ती म्हणजे हे भाजण्यात तो अग्नी आहे. त्या अग्नीने हे अंतःकरण पोळून निघतं महाराज. सगळे विकार, सगळे दोष नष्ट होतात महाराज. आणि आपण त्याच्यापासून बाजूला पळतो महाराज. बाजूला पळून चालणार नाही महाराज. कोणते महाराज? दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा, सुखात स्मरण तुमचे होत नाही आता. हा मार्गच आहे महाराज. आणि हे सद्गुरूंचं कार्य आहे. सद्गुरूंचं कार्य महाराज, माझ्या सद्गुरूंचं कार्य. अहो बापाची आता हे शेती करतो आपण, किती अट्टाहास इकडं, किती अट्टाहास बरं. काय उद्देश आहे? बापाने जेवढं कमवून ठेवलं ते जसंच्या तसं राहावा, नाही वाढवता आलं तरी चालेल, पण किमान जसंच्या तसं राहावं म्हणून रात्रंदिवस मरतोय आपण या शेतीने. ही सुद्धा माझ्या सद्गुरूंची शेती महाराज. ते टिकवण्यासाठी माझा तरी अट्टाहास आहे. मला काय हे लोकांना दाखवायसाठी नसतं महाराज. आम्ही लय मोठे, हा दाखवायचा विषय नाही, पण ही शेती माझ्या सद्गुरूंची आहे. आणि याच्यातलं पीक मला सांभाळायचं आहे महाराज. म्हणून त्यांच्या पायावर पाय ठेवून, त्यांनी जे सांगितलं त्यांच्या आज्ञा प्रमाण मानून, त्यांच्या पायावर पाय ठेवून हा प्रवास चालू आहे महाराज. एकच उद्देश, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम महाराज. ही जबाबदारी आपली, प्रत्येक साधकाची जबाबदारी महाराज. आपल्या सद्गुरूंचं नाव मोठं व्हावं, भगवंताचं नाव मोठं व्हावं. दत्तात्रयांचं आता काय करायचा उद्देश बरं? हे ग्रंथ झाकून ठेवून दिले तर काय फरक पडणार आहे? कोण काय त्याच्यात त्यांचं तरी तोटा आहे बरं? दत्तात्रयांचा काय तोटा आहे? आपण नाही केलं तर त्यांचा काही तोटा नाही मला. त्याच्यात आपलं नुकसान आहे. म्हणून हे पारायण करायचे, म्हणून परमार्थासाठी अट्टहास करायचा आहे मला. काय याच्यातून वेगळं प्राप्त करायचं आहे? माझ्या सद्गुरूंचं कार्य, माझ्या गुरूंचं कार्य, म्हणून हे करायचं असतं महाराज. तर साधा आपलं व्यवहारातले बंधनं पाळतो महाराज. व्यवहारातले हे जसंचे तसं राहावं म्हणून 24 तास अट्टहास करतो. मग हे आपल्या बापाचं कार्य. आपल्या बापाचं कार्याला कुठं कमीपणा येऊ नये महाराज, कुठं उघडं पडू नये हे सद्गुरूंचं कार्य. म्हणून हे झाकायचं काम आहे महाराज. हे याच्यात दुसरा काही उद्देश नाही. हे उघडं पडू नये कुठं. हे समाज अज्ञानाने बरबटलेला आहे, त्यांना वर काढायचा प्रयत्न आहे. पावलेनी पार मोडू नये नाव, मागील आधार बहुतांचा महाराज. तुकाराम महाराज सांगतात का आपण स्वतः पलीकडे गेलो महाराज, तरुण आपण तरलो आता, याच्यात शंका नाही महाराज. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे महाराज. आपण तरलो, याच्यात शंकाच नाही महाराज.
पण हे अज्ञान जीव पाठीमागून येणार आहे ना, मग आपण पलीकडं पोचलो म्हणून ती होडी मोडून तोडून तिचं सरपण जाळून मोकळं नसतं व्हायचं महाराज. हे ते नाव आहेत. अजून भरपूर अज्ञानी समाज येणार आहे महाराज. संतांची तळमळे, फार सद्गुरूंची तळमळे आणि त्यांचे पाश्चात्य कार्य आपल्याला सांभाळायचे महाराज. याला नाकारून चालणार नाही. म्हणून जसं होईल, ज्याला जसं जमन, अंतःकरणापासून प्रत्येकाने जसा आपला विषय झाला महाराज. गोवर्धन पर्वत सद्गुरू समर्थ आहे महाराज. कोणाला, संतांना कोणाचीच गरज नाही, भगवंताला कोणाची गरज नाही. पण हे आपल्या काठीचा आधार द्यायला पाहिजे महाराज सद्गुरूच्या कार्याला. म्हणून द्वेष नाही महाराज. त्याच्यात काही कोणाचा उद्देश नाही, कोणाचा द्वेष नाही, कोणाचा मत्सर नाही, कोणाचा स्वार्थ नाही. निस्वार्थ कार्य असतं सद्गुरूचं. आणि आपलं पण महाराज, आपला खारुताईचा वाटा थोडंफार समाजाला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी जो संतांचा प्रयत्न चाललाय महाराज. बुडत हे जन न देखावे डोळा, त्यांचा जो प्रयत्न आहे. एकटे संत लढतात महाराज जगाशी. एकटे संत कोण नव्हतं माऊलींना जोडी महाराज. एकटे लढले समाजाशी. आपण का नाही त्यांच्या सोबत जावं महाराज. आपलं कर्तव्य आहे ते. म्हणून आपल्या, तुम्ही संत माय बाप कृपावंत. संत आपले मायबाप आहे महाराज. त्यांचं हे कार्य हे शेवटपर्यंत आपल्याला टिकवायचं आहे, शेवटपर्यंत घेऊन जायचंय. संतांचं सामर्थ्य असतं महाराज. कोणाकडून करून घेऊ शकतात महाराज. गावबा सारख्याकडून काय होतं, त्या गावबाकडं महाराज काय कल्याण स्वामींकडे होतं, पण त्यांनी करून घेतलं महाराज. समर्थ सद्गुरू समर्थ असतात. त्यांनी काय नाम तुझे रे नारायणा पुढे पाषाणाला पाना. त्यांनी ठरवलं तर आहे ना, मुकम करोती वाचालम पंगू लंग हिंते गिरिम. महाराज समर्थ सद्गुरूंनी ठरवल्यावर काय नाही होणार. अरे आपण भाग्यवान आहे का आपल्याला त्या योग्यतेचं सद्गुरूंनी समजलं महाराज. आपल्याला कोणावर कृपा करू शकता ना महाराजांकडे. ही पुरुषार्थ सिद्धी चौथी, कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी. मोक्ष ज्यांच्या हातात आहे महाराज. सांगितला जिथं राहा म्हणले का मुक्ती तिथं राहती महाराज. हा असा संतांचा अधिकार आहे. आणि मग आपण स्वतःला त्यांचं पाईक समजतो. आपण आपल्याला भाग्यवान समजायचं का आपल्याला त्या कामासाठी निवड केली महाराज. म्हणून हे एक फक्त सद्गुरूंचे आज्ञाप्रमाण मानून आणि हे धर्माचं कार्य महाराज. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन या अज्ञानामध्ये हा समाज होरपळून निघालाय महाराज. या लोकांनी हुळहुळ केलंय समाजाला, पार हुळहुळ केलंय महाराज. सगळ्याच दृष्टीने, आर्थिक दृष्टीने म्हणा, परमार्थिक दृष्टीने समाजाला हुळहुळ करून. आणि हा समाज अधोगतीला जाऊ नये हा संतांचा प्रयत्न आहे. आणि त्याला आपण थोडासा हातभार लावावा म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे महाराज. म्हणून ही अशी भक्ती, पराभक्ती, फार टोकाची भक्ती महाराज. आपण भाग्यवान आहे. दत्तात्रयांचा प्रसाद जसाच्या तसा महाराज. तीच परंपरा आपल्याकडे आली महाराज. हंस ब्रह्मा त्रि दत्तात्रय, लक्ष्मण नारायण बलभीम सखानंद शांतामाई बंडू बाबा, खेरो बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दादा मडके आणि भाऊंकडून महाराज तोच दत्तात्रयांचा प्रसाद आपल्यापर्यंत आला महाराज. आपण कृतार्थ झालो महाराज. है ना, जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती भय निरस लेखंती. कृत कृत्य झालो इच्छा केली ते पावलो. तुका म्हणे काळ ता काही करू न शके बळ. तुम्ही सांभाळिले संती भय निरस लेखंती. महाराज आपलं भय गेलं महाराज. आपली चिंता गेली, आपली काळजी गेली. आपलं जन्म मरणाचं संकटातून आपण पलीकडे गेलो महाराज. मग ज्याला ते आहे ना, ज्ञान दी नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञान दीप लावू जगी सर्व सांडोनी माझाई. हे माझं माझं महाराज आपण करतो. मी प्रवचन करतो, मी कीर्तन करतो. हे सर्व सांडोनी माझाई. वाचे विठ्ठल रखुमाई महाराज. भगवंताचं भजन करावं प्रेमाने. आणि आपल्यासोबत अजून 4 जण कसे भगवंताच्या भक्तीला प्रेरित होतील महाराज. परमार्थ करण्यासाठी, माळ घालण्यासाठी कसं येतील याच्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करावा महाराज. आणि हीच खरी सद्गुरूंची सेवा आहे बरं का.
ही सद्गुरूंची सेवा आहे महाराज. दुसऱ्याने आपल्याला जे काम सांगितलं ना महाराज ते एकनिष्ठ भावाने करावं, हीच सद्गुरूंची सेवा आहे. म्हणून ही पराभक्ती जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची असेल ना तर आपल्याला सद्गुरूंचीच भक्ती करावी. हे गुरुतत्व न जाणती मूढ जन कोणी, हा अज्ञानी समाज आहे. याला माहीत नाही, भक्ती माहीत नाही, काय करायचं माहीत नाही, सांगणारी तशी भेटत नाही महाराज. ज्याला विषय कळाला ना त्यांनी अंतःकरणापासून कसा विषय सांगता येईल, कसा आपल्यासोबत यांना घेऊन चालता येईल महाराज. सगळ्यांनाच बरं का, कोणी असो. कारण आपण डोळ्यांनी पाहतो महाराज समर्थ सद्गुरू आणि कितीही असो, कोणी गुणदोष असो महाराज, कोणालाच बाजूला केलं नाही. कोण अनुग्रहित असो नसो, माळकरी असो नसो, माळकरी नसले तरी त्यांना प्रेमाने जवळ घेतलेलं आहे महाराज. सगळ्यांच्या अपराध पोटात घातलेले. म्हणून आपल्याला जमल तितकं, त्यांच्या इतकं नाही जमणार पण आपण तसा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून जेवढे जमन तेवढं हे धर्माच्या कार्याला प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे महाराज. आणि हीच खरी सद्गुरूंना खरी आपली सेवा अर्पण होईल महाराज. सेवा तरी काय वेगळं सद्गुरूंनी सांगितलं. देहाला आल्यानंतर आहे ना महाराज, देह धारण केल्यानंतर बंधनं येतात महाराज. सगळ्यांना भगवान श्रीकृष्णाला बंधनं पाळावे लागले, प्रभू रामचंद्रांना बंधनं पाळावे लागले महाराज. अवतार आल्यानंतर दत्तात्रयांनी जरी अवतार घेतले असतील संतांच्या रूपामध्ये, नृसिंह सरस्वतींच्या रूपामध्ये, पण त्यांना शरीराचे बंधनं पाळावे लागले महाराज. म्हणून शरीर धारण केल्यानंतर कार्य करण्याला अडचणी असतात. शरीर ठेवल्यानंतर मग महात्म्याचं कार्य व्यापक होतं हे आपल्याला माहिती आहे. पण जोपर्यंत शरीरात येणं, शरीराच्या संबंधाने सगळ्या अडचणी असतात. म्हणून हे सगळ्यांच्या सहकार्याने हे कार्य पुढं चाललं पाहिजे. म्हणून भाग्यवान आहे तुम्ही का ही सद्बुद्धी आपल्याला झाली का. श्रावण महिना आहे पवित्र, त्याच्यामध्ये काहीतरी भगवान दत्तात्रयांची, भगवान भोलेबाबाची, आपल्या सद्गुरूंची काहीतरी सेवा घडावी म्हणून हा चाललेला तुमचा प्रयत्न फार चांगलं आहे महाराज. कारण याच्याशिवाय शांती नाही दुसरीकडं, याच्याशिवाय समाधान नाही. आपण सगळीकडं फिरून पाहिलं, सगळं करून पाहिलं, पण समाधान कुठे भेटत नाही. एक हे संतांचं चरण असं आहे महाराज, हा एक दरवाजा असा आहे, हे एक द्वार असं आहे, भगवंताचा दरवाजा असा आहे, तर तिथं फक्त आपल्याला शांती समाधान भेटतं. म्हणून एवढ्या धावपळीमध्ये एक थोडासा वेळ का होईना, 8 दिवस का होईना, 8 दिवसातलं तास 2-2 तास काय 8 तासाने वाचला असेल महाराज, तेच आपल्याला आनंद देऊन जातं महाराज. इतर गोष्टीमध्ये तर आपल्याला व्यापच होतो. म्हणून यांनी 8 दिवसापासून यांचा 8 तास चालला. त्यांनाही धन्यवाद. सद्गुरूंची सेवा झाली आणि त्यांच्यामुळं आपल्याकडून पण सेवा घडली, हे आपलं पण भाग्य आहे. कारण आत्ता हा काल्याचाच प्रसंग म्हणावा लागेल. कारण 8 दिवस जरी वाचलं पण आज हा पगाराचा दिवस आहे महाराज. आणि त्याच्यामध्ये आपला पण सहभाग दत्तात्रयांची आपल्यावर कृपा झाली, तो प्रसाद आपल्याला पण त्यांनी केलं महाराज. 8 दिवस कष्ट घेतले असतील, त्रास घेतला असेल. आता आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनीच पारायणे केलेले, काय त्रास असतो तो प्रत्येकाला माहिती आहे. 8 तास करावं लागतो महाराज. एका जागी बसायचं 2, 3, 4 तास. म्हणजे हे सगळे अवयव बोलतात, गुडघे बोलतात, पाठ बोलतात, पण तरी 8 तास करून त्यांनी केलं ना आपल्याला हा इता प्रसाद आहे. म्हणून त्यांनाही धन्यवाद. अशीच सद्गुरूंची कृपा तुमच्यावर होत राहो, त्याचा लाभ आम्हाला पण भेटो. सगळे तुम्ही आम्ही खेडी मिळून या आनंदाच्या वातावरणामध्ये आपला परमार्थ घडो. अशीच सद्गुरूंची, दत्तात्रयांची, भगवान भोलेबाबाची सेवा तुमच्याकडून आमच्याकडून घडो असं संतांच्या चरणी, दत्तात्रयांच्या चरणी आपण प्रार्थना करू. आणि हीच जी पराभक्ती सांगितली ना, जया चाड पराभक्ती, जया चाड पराभक्ती, तेने सद्गुरु सेवावा एकांती, गुरु तत्व न जाणती मूढमती जन कोणी. म्हणून हे तत्व कोणी जाणत नाही आणि म्हणून ते तत्वाची आम्हाला पण ओळख व्हावी, ती पराभक्ती आमच्या पण जीवनामध्ये प्राप्त व्हावी अशी आपण दत्तात्रयांच्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. पुंडलिकावृती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय, सदसंतन की जय. आता विश्वात्मके येणे वाद्य तोषावे, तोषो निमज द्यावे, पसायला नये
जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो तो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात वर्ष सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजय वो विजय ये तमने श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाहो येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे आता जय जय रघुवीर समर्थ